हाक मारले यशवदे म्हणले कुठे गेली करू म्हणले आताच आंघोळ घालून पाण्यात टाकले घा आणि आंघोळ घालून टाकलेलं लेकरू कमीत कमी 2 तास उठत नाही बर का. कारण आंघोळ घालणारी जी बिचारी असते ती BMS नसती MBBS असते. नुसती नसती मेडिसिन फिजिन सर्जन असती. असली बिचारी त्या म्हातारीचा हात जर बघितलं तर शेण काढून आणि भांडी घासून नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अशा चिरा पडलेल्या असते त्या. 15 दिवसाचं लेकरू कापसाचा गोळा म्हातारीच्या हातावर दिला. ती सून म्हणते आती आमची माया गावाला गेली आंघोळ घालता कळाला आंघोळ. आता ती म्हातारी तिरपी बघती पिटीवाल्याकडे बघणार आणि पकवाल्याकडे चालणार. घालती की म्हणली घालती की. म्हातारी जर बघितली तर माझ्यापेक्षा वाळली होती. नुसत्या भरकड्या तळला तळला करायच्या. नडगीवर कातड शिल्लक 15 दिवसाचा कापसाचा गोळा जसा म्हातारीनं घेतला लेकरू पाळणे घाल सोळायचं त्याला म्हणलं म्हणजे कसं टाकते ती गादी ठेवते ती होय पालत टाकते ती नडगीवर दोन्ही अंगठ्यानं मग कबड्डी कबड्डी आणि ती लेकरू आराटा सुळून 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 म्हातारीनं पांढरं कापसावाने लेकरू लाल गाजरावाने व केलं. लेकरू मनानं डोळ्याला पाणी नाही ना असं करायला लागलं. आंघोळ झाली मग म्हणती गुंडळ बाळवत्यात टाक. मला सांगा झोप आले म्हणून झोपलं का मग हाताच्या चोळण्याला भिवून झोपलं. मला असं लेकरू कृष्ण भगवान यशोदेनं आंघोळ घालून पाळण्यात टाकले. पुतण्या मावशी आली यशोदे. यशोदेने विचारलं कोण ग तू. अगं म्हणली मी तुझी थोरली बहीण आहे आणि मग माझ्या लग्नात नव्हती. माझं लग्न झाल्यापासून माहेरात येऊनच दिलेलं नाही मला. लय येतात मारतात. कशी तरी मी आली निदान तुला लोक झाला मला एखादा SMS द्यायचा एखादा मिस कॉल द्यायचा एखादा व्हॉट्सअप करायचा होता का तवा. मग आगावपणा तुम्ही ऐकताय. आणि मग काय सांगायचं तुम्हाला. कुठे म्हणली बाळ कुठे. अगं म्हणली आता आंघोळ घालून पाळण्यात टाकलंय. आणि आंघोळ घालून पाळण्यात टाकलेलं लेकरू कधी व उठत नाही. पण हे वाट बघित होता म्हणला भवानीच्या पारी आई नाट लावती वाटत. पाळण्यात रडाई गेला पुन्हा मावशी पळत गेली पाळण्यात नवा काढून घेतलं. आज जसं घेतलं तशी दोघांची नजरा जर झाली आणि ह्या बाबाला बघितल्यावर चांगली चांगली बोलते ती. पाहेली यावे बोला माराय करता आलती. पण ह्या बाबाला बघितलं तशीच उभा राहिली. कशी पाण्यातनं काढून हातात घेतलं ना अशीच उभा राहिली. शी बघताय तिच्याकडून ती बघताय. आठपर्यंत राहू का असं तुम्ही वाजवीत. भगवंताच्या लक्षात आलं पूर्वी बुवा काल्याचं कीर्तन कवा सोडतेली. मग तिला देहावर आणलं मांडीवर घेतलं आणि स्थानाला लावलं. गावात 10-5 गोरगरिबाची मोरं मारलेली गावात कालवा चाललेला पोरं मारी आली. लावलं स्थानाला
बिचार पहिल्यांदा विष प्यालं, पुन्हा रक्त प्यालं, दूध प्यालं, आणि जसं पंच प्राणाच्या काळजाला वड लागली तसं पुतना मावशी म्हणते, कृष्णा ए लाला, ए कन्हैया, ए ठाकूरजी, मुंचती मुंचती मुंचती. कृष्ण म्हणला, आता मुंचती नाही, तुला कायमची गुंचती. कशा करता आरती? मारायला आरती. पण जो विष घालून मारणाऱ्याला सुद्धा सौरव पुतुने दिला असे मोक्ष, म्हणजे वैर्याला सुद्धा मोक्ष दिला. मग माझ्या ज्ञानोपराय, तुकोपराय, निळोपराय, चोखोपराय या संताला जर भगवंताने नाही दिलं तर आबरू कोणाची जाईल? देवाची. कोणाची जाईल? दास्य करू पुणे नसा येता याचे, बहाणे टाकून येता याचे. जर तुझं भजन करून जर अंगाव कपडी आणि खायला मिळत नसल तर आबरू कुणाची जाईल? हा हा देवाची जाईल. तुझे दास्य करो, तुझे दास्य करो आणि का मागो खावया आणि धीगचिने तुझे पंढरीला. थोडक्यात व्यवहारात सांगायचं म्हटलं तर जिचं आपण नाव घेतो, ज्याचं आपण नाव घेतो, भलं तिच्या अंगावर दुरंगी किंवा तिरंगी पातळ असू द्या, मरेपर्यंत त्या मालकाचं नाव घे. जर ती बिचारी 4 आयाबायात पाटलीन का असना, 2 रंगाचं पाताळ नेसून आल्यावर पाटलाला नाव ठेवली का पाटणीला? पाटलाला. आ बिघडला का? कीर्तनाला आलाय का? अरे बुवा, अरे पाटलीन पाताळ नेसलीन, पाटलाची आबरू जाती कशी म्हणतो? कळलं तुम्हाला? म्हणजे कळतंय. मला सांगा, पाटलीन दिसली पण आबरू कोणाची जाती? हे कळतंय का नाही तुम्हाला? 70 वर्षाचा ग्रुप माळाचा उचलताना कळलं रे बिना आबरू. माझं सांगते, तुम्ही नाही, तुम्ही देवासारखी, मी नाही त्या 3 कडी लावा हातली विडाला. मला सांगा, वैर्याला देतो पण भक्ताला का देत नाही? म्हणून तुकोबाराय स्वतःहून कधी मागत नाही. कारण तुकोबारायांच्या घरामध्ये 7 पिढ्यात, किती पिढ्यात? 7. विश्वंभर बाबापासून बोलोबारायापर्यंत 3 कामं केली जात असत. पहिलं काम, होईन भिकारी,
पंढरीचा काय होईल? किती पिढ्या? 7 पिढ्या. पंढरीचा दुसरं प्रमाण सांगू. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी येणे साधती साधने तुटती भावाची बंधने. मी काय होईल? पहिली तुकोबराईंच्या घरचा कुलाचार काय होण्याचा? वारकाच्या. किती पिढ्याचा? एवढं ध्यानात ठेवायचं. आम्हा मागणे हे अमानुचित. अजून लय 2 किलोमीटर पुढे जायचे. महत्वाचा मुद्दा आहे. पहिलं वारकरी झालं. दुसरे आमच्या घरचा रीतिरिवाज आहे. कोणचा? पंढरीच्या वारी करणं हे आमचं वारकरी होणं पहिलं ब्रीद वाक्य आहे. दुसरं आमच्या 7 पिढ्यात काय केलं असेल तर हरिनाम हरिनाम. 7 पिढ्या हरिनाम कीर्तन संतांचे पूजन आणि गाणी लोटांगण. किती पिढ्या? दुसरी परंपरा बर का. नेहमी वडील थकल्यावर बर का, माझ्यापेक्षा तुम्ही उन्हानं वयानं 4 पावसाळ्यात जास्त खाल्लेली मंडळ आहे. वडतून मला सांगा, वडील मेल्यावर वडिलाच्या पश्चात वडिलाची परंपरा कोण चालवतो तुमच्या इकडं? कोण? ब्राह्मण? मग कोण? मुलगा. मुलगा चालवतो. आता वडील मापातला असला तर चालवावा का कसा? जर आंबावड्यातनं वडील लिजिम खेळत येत बाप केल्यावर पोरानं म्हणायचं, अरे दादा त्याला सांग तर मी कावळा शिव दे. अरे कावळा शिव तोंड आणली पाहिजे. मला सांग, दसक्रियाला कुशल तुकडे ठेवायला लागली ती. इतकी निर्लज्ज माणसं झाली. मला सांग, मी बोलतोय तुम्हाला कळतंय ना? बदलायचं ठरलंय आपण. माझ्या मागल्या तसेच मारा. एकटं जरांगे म्हणते मराठ्याला आरक्षण द्यावं आणि आपण दुसऱ्याची वेळ खात बोलत फिरावं. महत्वाचा मुद्दा दुसरी परंपरा आहे. कोणची? भजनाची. मग या शरीराचा तुकडा जरी झालं तर नेमा न टळे निर्धारी. दुसरा नेम. आणि तिसरा नेम काय होता हो? तिसरा नेम बघा म्हणाव तुमची पाटील तुम्ही घेणार. काय तिसरा नेम आहे? तिसरा नेम आहे रोज भगवंताची पूजा. तुझी सेवा करीन म्हणून. ज्ञानोबाची ओवी लक्षात आली तुमच्या? पूजोनी देव पाहिजे, पेरोनी शेता जायचे, तुळशोनी प्रसाद अशा प्रकारची 7 दिवस भगवान परमात्म्याची 7 पिढ्यात आलेली सेवा तुकोबरायांनी किती आघात आल्यानंतर सगळा प्रपंच सोडला. प्रपंच ओसरो तुझे पाय मुरू. कधी भंडारा डोंगर, कधी भामचंद्र डोंगर, कधी भोराडा डोंगर, कधी पंढरीची वारी करायची. आणि या साधनेनं मनमत्त झालेले तुकोबराय एवढी भगवंताची सेवा केली. का केली? माझ्या वडिलाची
देवा वतन आमचे मिरास पंढरी ठाव विठोबाच्या पायापाशी. असं वारकऱ्याने गंमत नाही करायची. एलांटीनं कोलांटी अक्षराची नाही झाली पाहिजे. म्हणून खरं सांगतो तुम्हाला, वतन आमचे पंढरपूर आहे, मिरास आमची पंढरपूर आहे. त्यांची तुझी चरण सेवा करणं हे 7 पिढ्यात चालू आहे. आणि मग अशी सेवा करीत असताना तुकोबार आहे पंढरपूरच्या वारीला जाऊन येऊन एवढ्या वारीचं ऋणानुबंध पुण्याचं गटुळं झालं. आणि त्या गटुळ्याच्या पुण्यानं देव सुद्धा लाजीरवाणी झाला. माणसं 3 वारे केले की लगेच काहीतरी मागितल्याशिवाय नाही. मग अगोदर ठरवते ती वारीला जायच्या अगोदर काय मागायचं, मग वारीला आहे की नाही. आपण सुद्धा नारळ फोडून गेलो आहे की नाही देवाला. पण अजून काय मिळलं. आमच्याकडे देव असते तर बघा आखाडा, देव आखाडा बघितलं ना. आणि मग काय सांगायचं, एकच ढोल्या आणि 5-25 देव, लिंबाचं डाळ ती लिंब. आणि मग काय सांगायचंय तुम्हाला, डोल्या म्हातारा द्याव ना वाट. आणि डोल्याचा एकच घेर पडायचा, डिप डिप लिंबाचं डाळ. म्हातारा म्हणायचे सारखं द्याव न वाट असल्यामुळे डोल्याच्या अंगावर डोल्याचं तेवढं सेकंड घेर पडत. आणि मग द्याव न वाट असल्यामुळे सारखं अंगावायचं. तिथंच आपलं काय सांगायचं. असा डोल्या घायला आणला देवानं. पण जाता जाता मिश्या हात ठेवल्या, देव संपल्या. पुन्हा देवानं गावा तुम्हाला दाखवतो इसका म्हणलं. नेमकं चैत्र संपायला आणि वैशाख जसा निघाला उत्तम बुवा. पांदीतला रस्ता इथभर फुफुटा होता. 12-12:30 सवासनी जेवल्या, 1ला गण जेवलं. आणि जशी 1:15 मान निघाली. मुंबई पुण्याचं द्याव, भागातलं द्याव लय गोळा झालेलं. डोल्या म्हणला आता हिसका दाखवतो तुम्हाला. वरला तो उन्हाचा धगाटा खाल्ला, फुफुटा तापलेला 1:15 वाजता. आणि जसा देवानं उडी हल्ल्या डोल्यानं अर्धा तास डोल्या दात पडलो होतो, होट चागायचं. काय सांगायचं. आता देवाला कालवाय लागलो, पोटात वरला उन्हाचा धगाटा खाल्ला फुफुटा. आणि मग डोल्याच्या अंगावर जायची नाशी करायची. म्हणजे माग सर डोल्या असा करायचा. कारण डोल्यात तिथंच फिरायचं. वार सोडावा तर देव ऋषीन खोटी, काय सोडावा तर खाल्ला थगाटा, वरला फुफुटा, वरला खाल्ला फुफुटा. देवाला श्वसना लिंब संपली, काड्या संपलं. पण आमच्या या साबळेबावाने म्हातारं चांगलं देव होतं, पण लय चॅप्टर होतं बरं का. त्याने इकडं तिकडं बघितलं, नेमकं तिकडं खाल्लं आलं होतं. सायकली कोक बांधल्यानं ते नांदुरकी खाली उभं राहिलेला. आणि हे 50त तिथं गेलं. देव गेलं ते गेलं, तिथं गावस करत. त्यानं सगळं किस्सा चापलं, रुपया व खिशात नव्हता. म्हणला देवाला तसं कसं घालवायचं. मग दाबड्यातली ती गुलाबी कांडी काढली, तवा 5 रुपयाला गारीगार होत. आता ह्या जातीनं दिल्यावर तिथं बसून खावं का नाही. गारीगार घेतलं, 50त मध्ये आलं, लागलं घुमायला. ती
गारी गारी तळून पायावर पडलं आणि मग त्याच्या ध्यानात आलं की ते असं करायचं. बाकीचं देव म्हणलेलं का ही घुमणं कुठनं आलं या. असल्या देवाची सेवा करून उपयोगाचं. देव कोणचा? बळीया माझा पंढरीराव. जो या देवांचा सर्व देवाचा आदिपिता कसा आहे? उदार तू ऐशी कीर्ती अनंत हे थोरी आणि गरज ताती अवाढे. भगवंतासारखा दातृत्व जगामध्ये कुणी सुद्धा नाही. देता न म्हणे पात्रा पात्र असा पवित्र भगवान परमात्मा देणारा उदार आहे. आणि अशा उदार पंढरीरायाच्या द्वारामध्ये तुकोबराय महिन्याच्या वारला पंढरपूरला गेले. पांडुरंगाच्या डोक्यावर तुकोबरायाच्या सेवेचं ऋण झालं आणि देवाला तुकोबरायला पाहिलं की लाजीरवाणी वाटायचं. सगळे संत आले, आपापल्या मनानं मागितलं कोण आहे मला सांगा. वारीला शेणा नावे आले. शेणा नावे शेणा नाही आलं का नाही. मग त्यानं देवाला काय मागितलं? कशाला मागितलं? तू वस्त्राला लावाय पहिलं काय असायचं? मिसना मागितलं. कोणी काय मागितलं. पण तुकोबराने सांगितलं सहज होती वडिली सेवा म्हणून पूजितो या देवा. माझ्या 7 पिढ्या सेवा केली पण तुझ्याकडे मागितलं आणि जर मी मागितलं तर 7 पिढ्या नरकात गेल्याशिवाय राहणार. मला सांगा तुकोबराय मागित नाही आणि माग म्हणून कोण पाठीमाग लागले? देव. पर कोणता देव? लुंगा सुंगा लाचुंगा देव लाचुंगा भगवान परमात्मा उदार आहे. शिवटी महाराज अनेक वेळा देवाने तुकोबरायला मागितलं. तुकोबरायने सांगितलं देवा तू देण्याकरता उदार आहेस. आपण जसं यादी सांगतो तुला इतराला दिलंयस ना तसं मला देणार असेल तर मागायची इच्छा. अगदी 2 उदाहरण तुमच्या पुढे ठेवतो. बाळ रडत होता. रडता रडता मित्रावर खेळायला गेला. गरीबाचं लेकरू श्रीमंताच्या घरी गेलं. पण माई उदारांतकरणाची होती. आपल्या लेकराला गलास भरून दूध दिल्यावर गरीबाच्या लेकराला सुद्धा काय दिलं? दूध दिलं. त्या गरीबाची लेकराची आई त्याला दूध द्यायची पण कशाची? पहिल्या त्या लाह्या खायची ज्वारी कसली असायची? त्या पीठ भाजून लाह्या करून त्याची काय द्यायची? दूध. म्हणजे ह्याला खऱ्या दुधाची ओळख होती का? नाही. पण मित्राच्या नादानं खऱ्या दुधाची ओळख झाली.
खेळून झाल्यावर आईला घरी आलं आणि म्हणलं आई मला दूध दे. आईनं पुन्हा पीठ कालवलं लाह्याचं आणि दूध करून दिलं. बाळ म्हणला आई असलं दूध मला. आईच्या लक्षात आले. आई रडू लागली. बाळा आपण गरीब आहे, तसलं दूध आपल्याच्यानं मिळणार? तसलं दूध देण्याकरता म्हणला कुठं मिळेल? त्याकरता म्हणला देव प्राप्त करून घ्यावा लागतो. देव कुठं राहतो? देव जंगलात राहतो. फार जंगलात गेलं आणि देवाची साधना केली. काय त्याचं नाव? रानात गेलं, तपश्चर्या केली एका पाया आणि उपमन्यूनं कुणाला प्रसन्न करून घेतलं? देवाला. देव प्रसन्न झाले. वरंब्रही बाळा काय पाहिजे? काय नको म्हणला देवा, फक्त काय दे, वाटीवर काय दे? मला सांगा, दूध मागणाऱ्याला कळत नाही का देणाऱ्याला कळत नाही? श्रोते मंडळी, चाणक्य उत्तर द्यायचं. दूध मागणाऱ्यानं किती मागितलं? पण जर वाटीवर दूध जर जो दाता त्यानं दिलं असतं तर मागणाराची आबरू गेली असती का देणाराची? कुणाची? मागणाराची का देणाराची? देणाराची. कळलं तुम्हाला? जगाचा हा बाप नारायण विश्वाशी पोषितो वृक्षाचे पान असा सत्ता दिसाय. मागणाराला कळलं नाही पण लोक म्हणले असती तू देव होतस का? थोबाड होत तुझं. लिकरू वाटीवर मागित होत म्हणून देवाने विचार केला लिकरू बारीक आहे वाटीवर मागतय, पण ही वाटीवर दूध मागतय आबरू खाईल माझी. म्हणून त्याला म्हणला बाळा एक वाटीवर दूध कशाला? तुला कायमच शिराच्या समुद्रात नेऊन ठेवतो. सागर शिराच्या सागरात नेऊन ठेवलं, पण पुन्हा पंढरीच्या वारीला येऊन दिलं नाही. पुन्हा आषाढीला, पुन्हा कार्तिकीला, पुन्हा वडतुंबीच्या काल्याला, पारायणाला, वर्गणी द्यायला घर उठले ती तुमची गावात. म्हणून खरं सांगतो तुम्हाला गाडी हो, काय असेल ते असो, 10च घर मुस्लिमाचे असू द्या, अख्खी मशीद होती आणि आपल्यात मराठीचे मराठी हो इंग्लिश मराठीला कशाला जगाव आपण? ईन आली तर डबल फणीची इरकलीची बुट्टीची इरकल असेल तर किती हजाराला आहे? म्हणली 3,500 खाली. इनीला पाताळच चालत नाही, मग तिथं घेतो इथं पारलेला 87 द्यायला उलटे होते. म्हणून खरं सांगते हे तुम्हाला काय कळलं? हसताय घरी गेले व्हायला बापाला सांगा हसू नका नीट वागायला. आणि मग काय तुम्हाला सांगा, भगवान परमात्मा उदार आहे. शेवटी त्यानं कायमच ते लेकरू कुठं नेऊन ठेवलं? पुन्हा काल्याचं कीर्तन आहे त्याला पंढरीचे. तू कोबर आहे म्हणलं तसं देणार असेल, अरे उपाधीत गुंतवून ठेवलंस. दुसरं आलं, नवरा बायकोची भांडणं व्हायची, कारण तुकोबाराय सांगतात एक आहे ती जमलं पण 2 असल्यावर लय वाईट. महाराजांनी अनुभव सांगितला. दुसरी न करावी बाईला पंड फजिती होईल एका पुरुषा पाप वसे. पुढं हे बघून तुझं तुम्हाला नको पाप न लगे धुंडावे. जर कुणाचं डोकं दुखत असेल तर ज्याच्या घरात 2 बायका आहेत त्याच्या घरी जायचं, उंबऱ्याच्या पाया पडायचं. माझं नाव सांगू नका मेहरबानी, तुमचं डोकं लगेच राहणार. आमचे गुरुवारी आप्पा सांगायचे, सांगण्याची टॅक्ट वेगळी होती, आयुष्य असलेलं होतं. साधताय थोडं आणि मग चांगलं साधवतो, साधवायचं म्हणजे पण मी आपलं कामापुरता उपयोग करतो. आणि मग काय तुम्हाला सांगायचंय, महाराज निश्चित आपल्या जीवनामध्ये 2 बायका, थोरलीचं पोहार, धाकटीचं पोहार. लाडकी थोरली असते का धाकटी? माझा पोरग सुद्धा थोरलीचा पोहार मांडीवर धाकटीनं बघितलं आणि फरावा बापाच्या मांडीवर लेकरू ओढलं. रडत गेला, आई पशी म्हणला मला बापाच्या मांडीवर.
ते म्हणला एकच मांडी देईल कोण? देव. त्यानं सुद्धा देव प्रसन्न करून घेतला. देवाने विचारलं काय पाहिजे? काय नाही म्हणला, वडिलाची मांडी. आता ही जगाचा बाप, पिता हमस्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्र ओंकार रूपसाम यजुरे वचन गतिर भ्रता साक्षी प्रभू साक्षी. एवढा प्रभू जगाचा आहे आणि त्या मुलानं बापाकडे काय मागितलं? देवाकडं मांडी पिट्याची. देवानं सांगितलं बाळा, अरे वडिलाची मांडी आज आहे पण उद्या नाही. आहे गॅरंटी? कवा मोटरसायकलला धडकल काट्या गेली हे सांगता येत. म्हणून तुला असं देतो पुन्हा मांडीवनं कुणी उठवणार नाही. म्हणून काय दिलं त्याला? आढळपण. ध्रुव बाळाला काय दिलं? आढळपण. आदळपद दिलं. तुकोबार आहे म्हणले पुन्हा तुझं दर्शन आहे का? नाही. तुझं भजन आहे का? नाही. संताची संगत आहे का? उद्याचा काल्याचा महाप्रसाद आहे का? नाही. असं जर अनेकाला दिलंय तसं जर मला द्यायचं असेल नको. तर तुका म्हणे तुझ्या मन लगे दर्शनी संपदा एवढी आणि सांगा ते कवडी गेली नाही. याची एवढी संपदा होती. त्यानं काडीवर नेता आलं. नाही. दात टोकरायला काडी असते ना, दात टोकरायला एवढं सुद्धा नेता आलं. पण आता नेता येतं बरं. आता सुशिक्षित मंडळी सांगतात पैसे वागवायची गरजच नाही. आता फोन पे काय आणखी गुगल पे. फोन पे गुगल पे. गुगल पे बी नेता येत नाही वरून फोन पे सुद्धा नेता येत. कर्दुडा काढून घेते ती. काय सुद्धा ठेवीत जसा आलता तसा मोकळा करते. हा मला सांगा किती कमवा? तो काय म्हणजे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी. किती संपदा होती रावणाची? शुद्ध कांचनाची सप्तकोटी. काश्याने तोळा 2 तोळ 3 तोळ सासऱ्यानं घातलं नव्हतं. एवढा श्रीमंत पण त्याला सुद्धा नेता आलं. सांग देवा, एवढा मोठा तू देतोस, इतराला दिले तसं जर मला द्यायचं असेल काही मागणे अनुचित. का अनुचित? वडिलाची रीत जाणत आहे. आम्ही आमच्या वडिलाची रीत जाणतो. कारण आमच्या वडिलाची रीत काय? पंढरीची वारी पहिली रीत. दुसरी रीत आहे हरिनाम संताचे. आणि तिसरी रोज देवपूजा करायची. ही तिसरी आमच्या वडिलाची रीती आहे. याच्यापेक्षा आमच्या वाड वडिलांनी तुला काही मागितलेलं नाही. पण देव काय ग बसन. महाराज काहीतरी मागा. मनसी काही मागा. 11ला सोडायचंय ना सगळं म्हणल्यावर. मनसी काही मागा आहेची देगा. मनसी काही
म्हणशी काही तरी मागा. पण तुकोबाराने सांगितलं देवा तू माग म्हणतो, तुझ्या अनेक वेळा माग म्हणल्यानंतर तुझी अवहेलना होऊ नये, तुझी अवहेलना होऊ नये म्हणून मागतो, अन्यथा मला मागायची गरज नाही. कारण ज्याने हातात खडे धरले तर काय होत होत? सोनं तयार. मी म्हणतो सोनं मिळण्याला सुद्धा जवळ नाही ठेवलं. सोने रुपया मामृती समान माणिक वाचाल खडे माणिक तुम्ही म्हणाल मिळलं होतं का? ती येणारी लय होती. आता त्या काळात बरं का आमचं वेगळं आहे. आमच्या पाकिटाचं माप तुम्ही काढून मोकळं होता. लय हुशार मंगलाबाई म्हणजे ह्यांची मिळवणी कुणाची या लाल करायची, तुमची गाववाल्याची. तिचा करार झालेला असतो. आमचा काय करार ठरलाय का? अरे तुमच्या ओढ तुम्ही पुरते हे ड्रायव्हर आम्हाला कीर्तन पुरतं नाही. ड्युटी संपली एखाद्या गावाला जर मला जायचं असेल आणि गाडी नसेल तर बिचारा अर्धी ड्युटी सोडतोय. आम्ही त्याचं नाव घ्यायला मस्त तुम्हाला घरनं बांध करून सोडायचं नाही तर उगतच म्हणत पण त्याच नाव घेतलं. त्यानं 2 एकर माझ्या बापाच्या नावावर करून दिले. हेर वाटावो लाज वाटते. अरे सेवा केली पाहिजे, अर्धी ड्युटी घावली पाहिजे. आमचं त्याचं काय पाकिटात कमिशन ठरल्यानं तुम्हाला पाहिजे असलं तर कीर्तन झाल्यावर माझ्याकडे या. पण कोणी कोणाचे माफ काढू नका. खरं सांगतो एवढं सोपं नाही. 7 दिवस 4-5 कार्यकर्ते सोडले. आता बघा काय कीर्तन झाल्यावर किती जण पाणी भरायला थांबते ते बघा की. पाय पाय का पाय तो म्हणतो फुटलेली आहे, तो म्हणतो मधीच गळती आहे, म्हणतो आमच्या झालेल्या हो. सेवा करण्याची नाही. एखाद्याचं नाव घेतलं तुमच्या पोटात. तू आम्हाला फोन कर, न्यायला भोरला ये, चहा पाणी जेवाय घाल. आम्ही तुझं शेवटपर्यंत शेवटपर्यंत नव्हे तू गेला तरी पहिल्या पुण्यतिथीला पट्याचंच कीर्तन नाव घेणार. एवढं सोपं नाही. उगाच त्याचं का नाव घेत नाही. फार चाललं हे देवाचं पाय आडवा लावून नको का. देवानं झटका दिल्यावर चांगला नसतो. पुन्हा तो पाय उचलीत नाही असं ओढायची पाळी. माणसानं जीवनामध्ये परमार्थाला सहकार्य करा. तसं स्वतः कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असणारा भगवान परमात्मा तुकोबारांना सांगतात महाराज काहीतरी मागा, काहीतरी मनसे काही मागा. तुकोबारांनी सांगितलं देवा तू कुणाला रिद्धी दिलीस, कुणाला सिद्धी दिलीस, कुणाला काय दिलंस? वैकुंठ दिलंस. महाराजांनी सांगितलं देवा वैकुंठाशी नको धाडू हारी.
पांडुरंगा, तू आम्हाला अभिलाषा दाखवू नको. हळूच काय नको म्हणल्यावर तुकोबराला देव म्हणतात, महाराज सगळेजण वैकुंठाला जाण्याकरता प्रयत्न करतात, प्रत्येक जण वैकुंठात जायची इच्छा करतो, मग तुम्हाला वैकुंठ देऊ का? वैकुंठ? तुकोबराने देवाला सांगितलं, देवा वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी, वास दे पंढरी. तरी सुद्धा देव ग बसला. महाराज देव लोक राहतात तिथं, प्यायला सरकार मान्य दुकान हुडकायची गरज, अमृताची कोठार आहे. कर्मना झालं तर गार्डन आहे चिंतामणीचं, कल्पतरू चिंतामणीच्या सडका आहे, कामधेनूचं किल्लार आहे. बघायचं म्हटलं तर मेनका, तिलोत्तमा, रंभा, उर्वशांचं काय नाच गाणं आहे. असलं रंगीन वैकुंठ आहे. तुकोबारने सांगितलं, देवा ते वैकुंठ म्हणतोस ना, आमच्या वैष्णवाच्या आमच्या वारकऱ्याच्या दृष्टीनं तुझं वैकुंठ आहे ना. वैकुंठ कोपटे जुनाट झोपडे, वैकुंठ कोपटे जुनाट झोपडे, नको आडाआडी घालू मज. पुन्हा पुन्हा आडाआडी घालून वैकुंठाला पाठवू नको. वैकुंठा जावनी काय बाकर, वैकुंठा जावनी काय करावे, आणि उगाचे बैसा सांग देवा. ए पंढरी राया, अरे आज बसलेल्या या माय भगिनी आणि पुरुषाच्या वडतुकीत जो आनंद आहे तो वैकुंठात आहे का रे? हे देवा, ए पांडुरंग आहे का? बघ बर किती आनंद आहे. पुंडली हा सुख सोहळा स्वर्गीला आहे, पण कुठं आहे? वडतुकी. म्हणून म्हण आहे, देव आला द्याला काय 6 वारीपासून काठ बी राहिला नाही आणि पदूर बी नाही राहिलेला. म्हणून दळण कुणाकडे आले? या माझ्याकडे, तुमच्याकडे नाही. तुम्ही पाटील माणूस म्हणून खरं सांगतो तुम्हाला, शेवटी अनेक वेळा देवानं पुन्हा पुन्हा रिद्धी लावी पिसे कोण तया पुसे. सगळं 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 देवानं तुकोबाराच्या पुढे उगाळलं, पण तेवढं तुकोबाराने सांगितलं, तसलं आम्हाला त्याप्रमाणे देणार असेल तर मागायची. हळूच देव म्हणतात, महाराज ओ तुकाराम महाराज, तुम्हाला ब्रह्मज्ञान देऊ का? विचार सागर, पंचदशी, वृत्ती प्रभाकर, गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत कथा, रामायण असा 6 गावात समाज बुंगवायचा. वाड्या वस्त्यावर निशब्द झाल्या, ती ठरवून दर घ्यायचा, गाडी घेऊन गावावर फिरवायची. असं कीर्तन करायची. मग त्या कीर्तन करता लोक सांगतात, काय कीर्तन केलं, काय महाराजांनी ज्ञान सांगितलं. महाराज म्हणले, देवा असलं तुझं आम्हाला काय सुद्धा नको, तुझं ज्ञान नको, तुझं मी भक्त, तू ऐसे करी 10 रुपये मजा गोपिकारा मला तुझी वारीन तुझ्या पाया पडाय झालं. म्हणजे आता कोठे तुझे चरण आग गेला, अवघा झाला. अरे तुला पाहिल्यावर आनंद मिळतो तर कुठंच नाही, मरणीय जावेन तुझ्या पोटी जन्म. एवढा देवा आनंद सोडून तू दुसरं कशाला ओळखावण्या दाखवतो. मग हळूच देव म्हणते की, महाराज तुम्हाला ब्रह्मज्ञान देऊ का? ब्रह्मज्ञान. तुकाराम महाराज म्हणले, ते कशावर खायचं असतं ब्रह्मज्ञान? लगेच महाराजांनी सांगितलं, नको ब्रह्मज्ञान, मी भक्त तू देव ऐसे करे. 10 रूप. मग सगळ्या बाजूनं जेवढं पळवाट काढली, त्या सगळ्या पळवाटा तुकोबाराने बंद केल्या. मग मात्र देव तोंडाकडे वळायला लागले. थोडेसे देव नाराज झाले आणि मग महाराजांच्या लक्षात आलं, आता देवाला जर नाराज करायचं म्हटलं तर बरं वाटत नाही. पण तुकोबराय म्हणले, देवा तुम्ही मागा म्हणताय, मी मागतो. 7 पिढ्यात मागितलेलं नाही, पण मागतो. तुम्ही नाराज होऊ नका, पण तुम्ही जे देचाल
ते मला नको. मी मागित असल ते तू देणार असेल. मग देवानं सांगितलं ठीक आहे महाराज, तुम्ही मागा. मागा म्हटल्यावर पहिल्या चरणात हे गाणं देगा देवा डेपोतून अभंग रूपी स्टँडवर पोहोचत असताना तुकोबाराने देवाला आदरार्थी सांगितलं. देवा पांडुरंगा दिनानाथा वासुदेवा माय बापा, तू माग म्हणतो म्हणून मानतो, पण फसवू नको बर का. कारण तू फसवायच्या बाबतीत एक नंबर आहेस. तू इतकी नाटकं केलीस ना, नटतो येण्याची ऐसा लागवी हा माया, असा माया सूत्र जाणतोयस. पण माझ्या बाबतीत ती खेळ करू नका बरं का देवा. मी मागतो ते मला द्या. काय द्या? देव तुकोबारायच्या तोंडाकडे पाहतात, महाराजांच्या मुखातून तुकोबाराय काय मागतात. मागण्याची आस आस लावून बसलेत. सगळं जग देवाला मागतय आणि देव कुणाला माग म्हणतोय. हा आपण मागून मिळत, कारण आपण भजन करीत नाही, फक्त जत्राच करतोय. जत्रेत बी ती पालखी असते संध्याकाळी. गुलाल पुन्हा जत्रेत बी दोन प्रकार, शिळी जत्रा आहे इकडं. बुवा आज शिळी जत्रा आहे, तुमचं काय काम आहे? आम्हालाच म्हणणार कुणाचं काम शिळी जत्रा काय नाव मला सांग. कुठल्याही देवाला वाईट नैवेद्य तुम्ही खाण्याबद्दल माझा विरोध नाही, पण कुणाच्या नावावर खाऊ नका. हा तुम्ही अक्का रेडा उलगाडा कळकाच्या बेटापाशी कुशाल हिरवा खा, पण कुणाच्या नावावर खाऊ नका. खाताय कुणाच्या नावावर? आमच्या देवाच्या जत्रेला पकडाशिवाय कुठल्याही देवाला लागत नाही. लाचुंगा देवन लाचुंगा भक्त उपयोग नाही. सगळे देव शाकाहारी. देवी असली तरी पार्वतीचा अवतार आहे. आणि कुठला देव असला तर कोणाचा अवतार आहे? आपला कुठला अवतार आहे? खाली बसलेला कुलस्वामी आपला भगवान शंकर नाही, खाली बसलेला भैरव आहे. हा कुणाचा अवतार आहे? भगवान शंकर शंकराचा. मग चालेल का त्याला? नाही म्हणजे जत्रेला त्याला काय नाही. अरे देव देव पालखी झाली. भक्ताला म्हणून ध्यानात ठेवा मंडळी. तुकोबाराय देवाला सांगता, देवा तू माग म्हणतोस म्हणून मी मागतो, अन्यथा माझी मागण्याची इच्छा. बर ज्याला ज्याला तू दिलंय त्याचं वाटलं झालंय का चांगलं झालंय? मला सांगतो. त्या रावणाची लंका रावणाला दिलीस, काय राहिलं त्याच? त्याला मारलास, त्याच्या पोराला
त्याच्या बायकोला अख्खी लंका मातीत घातली. काय देऊन करायचं? सोन्याची लंका ओस पडली. हा राहिलं काय? आणि म्हणून मला काही नाही, मी भक्त तू देव. ऐसे करे आज याच्यापेक्षा काही नाही. 10 रुपये मज ओके करा ठेवू दे चरणा. वरी मा. देवा एक सुद्धा वारी चुकवून देऊ नको बरं. आषाढी, कार्तिकी, चैत्री, माही प्रत्येक महिन्याला या आंबावड्यातून आपले माणिक बाबा होते ना, तुमच्याच गावचे वडतुंबीचे, मरेपर्यंत बाबाने वारी मला सांगा. मरेपर्यंत स्वतःच्या पैशानं जाऊन कुठं गुंडवा गुंडवी केलेली नाही. महाराज अशी वारकरी कट्टर आज सुद्धा आहेत. म्हणून करता महत्वाचा मुद्दा आहे. तुकोबाराने देवाला सांगितलं आणि मग म्हटले ठीक आहे तुम्ही मागाल ते देतो. मग महाराजांनी सांगितलं हेची दान देगा. हे चकारात्मक सांगतात तुकोबारा. हेची दुसरं नको. हेची दान देगा देवा. काय देगा देवा? तुझा विसर न तुझा विसर पडू. माणसाला सगळी आठवण राहते आणि विसर कुणाचा पडतो? या देवाचा. या सप्त्याची त्या सप्त्याला ज्ञानेश्वरी आहे ना, मध्ये ध्यानात येत नाही. म्हणून खरं सांग तुकोबाराने सांगितलं हेच मज घडो मागणे श्रीहरी. मग तुझा विसर पडू. बर देवा तुझा विसर पडला तर काय परिणाम होतो? त्याचे परिणाम काय भोगावे लागतात? तर महाराजांनी सांगितलं देवाला विसरलं ना, विसरली तया विसरली तया थोर झाली हारी. 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 विसरली विसरली तया थोर झाली आणि पचतील खाणी सावरेंची. पुनरपी जननम पुनरपी किती वेळा पण एकदा का पंढरपूरला गेला देवाचं दर्शन झालं. जन्म नाही रे तुका म्हणे माझी बात तुका पंढरीशी गेला जन्मा नाही आला. पुन्हा जन्मा नाही म्हणून देवा तुझा विसरण. महाराज म्हणले देव म्हणले महाराज नेमका माझा विसर नाही पडला म्हणजे काय करचाल तुम्ही की जेणेकरून माझा जर तुम्हाला आठवण राहिली तर माझ्या आठवणीमुळे तुम्ही काय करचाल? तर महाराजांनी अभंगाच्या द्वितीय चरण
तुझा विसर नाही पडला तर काय कराल? तर सांगितलं मी आयुष्यभर काय करीन. देवा तुझा नाही विसर पडला तर काय करीन? तर गुण गाईन आवडी हेची माझी सर्व. देवा माझ्या आयुष्यात दुसरं काही जोडणार नाही, फक्त गुण गाईन हेची माझी सर्व जोडी. याच्यापेक्षा जीवनात दुसरं काही कमवायचं, बाकी कमवलेले हितच सोडून जायचे. धनाने भूमो पशवस्य गोष्टी भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहचितायाम परलोक कर्मार्गाने. सगळं धन इथं राहतं, पशुधन राहतं, गजधन राहतं, गोधन राहतं, कांचन धन इथं राहतं, पण एकच धन संग येतं. कोणचं? आणि ते धन कोणचं असेल तर राम नामाचं धन आहे तोपर्यंत सुद्धा उपयोगाला, आणि गेल्यावर सुद्धा उपयोगाला. त्या पुण्याच्या जोरावर कुठेही जाता येत. म्हणून राम राम म्हणता जाऊ माझा अंतकालेच मामेव स्मरण रुत्वा. अंतकाळी ज्याच्या पडिले वळण. बघा ना, पडिले वळण भावतो. जरी तुम्ही एकदा लहानपणापासून बाळ कडू गुणानुवाद गाण्याची सवय पडलेली, एकदा इंद्रियाला वळण पडलं, हे पोरा वळण पडल्याबरोबर जरी तुम्ही ठरवलं भजन करायचं कळलं, शहरातलं नको सांगायला ना. 5 वाजले की किती जरी ठरवलं तर पावलं कुणीकडे चालतील. तसं ज्याच्या रक्ता मासात भिडलेला आहे, रोमात भजन मिळले, आणि भजन करणाऱ्याला भावकीत कवा बरं बघत नाही बर का. पट्याचा अनुभव सांगतोय मी. म्हणतो ना का बघितलं ती भावकी, तुमच्या घरातल्या तरी भावाने चुलतेने आवाज बरी बघित नाही ती, म्हणून पंढरपूरला गेली ड्रायव्हर साहेब. तुमच्या दिकत कबूल करतो. हा खरंच सांगतो, आनंद आहे. अरे पंढरपुरात एका शेतकऱ्याचा मुलगा आयुष्यभर पंढरपुरात राहायला मिळालं. यांच्या पिढ्याना पिढ्या फड करायच्या, किलचान निघाल नाही. देवानं मला 3 मजले वारकऱ्याचे आशीर्वाद दिले. आणि अजून कधी पाकिट माघारी फिरावलेलं म्हणून हे संबंध आहे. 25 वर्ष ती थोरला मी धाकटाय. गाडीचं तेल बघितलं ना, आईस्क्रीमचं पैसे कोणी दिलं बघित, ते भोरचं आहे, मी पंढरपूरचं आहे. नात्याला महत्व नाही, प्रेमाला महत्व. म्हणून खरं सांगतो तुम्हाला, मी नेहमी पाहुण्या रावळ्याची नाते गोळा करण्यापेक्षा, पाहुणा कुणाला म्हणतात, ज्याची सोय झाला तो त्याच्याकडे जातो. आणि म्हणून त्याला गोठवलेलं नातं कोणचं म्हणतात? गण गोत्र. गोत्र गण गोत्र. गोत्र इथं नाही लागत, गोत्र ते श्रद्धाला लागतं. इथं गण ग्वात, इथं गण काय मी म्हणलो नाही, तुमचं तुम्ही म्हणा, गण ग्वात. म्हणून खरं सांगतो, ते आपलं गणगोत असावं, ते माझे सोयरे सज्जन सज्जन सांगाती आणि पाय आठविती. म्हणून देवा तुझा विसर न पडावा. कशासाठी? गुण गाईन आवडी हेची माझी. मी जरी ठरवलं भजन करायचं नाही तरी सुद्धा पडिले वळण भाव तो निराळा नाही तुझा. काही लोकांना कुचक बोलायची सवय असते, कुचक. आणि नेहमी आताच कुचकी नाही, पहिल्यापासून नाही ती बर का.
आणि गावाकडे दपा दपाच कुचकी आहे. तुकाराम महाराजाला एका ब्राह्मणानं सांगितलं, ए भजन कर म्हणला, बाहेर दिशेला निघालाय, डबड घेऊन म्हणजे शौचाला निघालाय. महाराजांनी सांगितलं, काका काका, माझी जीभ माझ्या ताब्यात राहिलेली नाही. इकडे. जिभेला तुकोबारांच्या ब्राह्मणानं आ केल्यावर जिभेला तिडा दिला आणि हे साकली जीभ. त्याला वाटलं एक जीभ बंद झाल्यावर भजन होईल का? जेवढे केसात रोम आहेत ना, पेटली एकांती, रोमावळी पेटली, सगळ्या अंगातून राम नामाची होळी सुरुवात झाली. कशाचा परिणाम? गुण गायीन आवडे हेची माझी सर्वात होडी. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगू किती वळण पडलं आहे. तोपर्यंत सुद्धा भजन केलं, गेल्यावर सुद्धा वळण सुटल्यानं नाही. उदाहरण सांगू तुम्हाला, सांगा. चोखोबरायांचं. नामदेवरायाला चोखोबरायांनी, नामदेवरायाला पांडुरंगाने आपल्या स्वतःचा पितांबर दिला आणि सांगितलं, मंगळवेढ्याच्या कुसूमध्ये माझा चोखोबराय नावाचा भक्त गेलाय, म्हणजे मेलाय, त्याची काय घेऊन ये? आस्ती घेऊन ये. नामदेवराय म्हणले, देवा हजारो कामगार मेले, मग 1000 कामगारांना नेमकं चोखोबरायांची आस्ती कशी ओळखायची? अरे नामा, जीवनभर गुण गायीन आवड हेच माझी सर्वात होडी. मरेपर्यंत श्वासोश्वासाला राम नाम म्हणीत प्राण सोडला. जा त्या चोखोबरायची असती. म्हणले कशाने ओळखायची? ज्या अस्तीतून विठ्ठल विठ्ठल काही ध्वनी, त्या अस्ती सुद्धा भजन करीत होत्या. नामदेवरायांनी कानाला लावायचं, जेवढी विठ्ठल विठ्ठल म्हणेल तेवढी असती. आणि मग नामदेवरायाने देवाच्या पितांबरात आणली. आणि म्हणून महाद्वारात पहिल्यांदा दर्शन कोणाचं? चोखोबा. का चोखोबरायचं? तर चोखोबरायांनी जीवनभर केलं. एकच कोणची साधना? तुकोबरायांनी सांगितले द्रौपदातली, गुण गायीन आवड हेची माझी सर्वात होडी. अनेक प्रकारांना प्रलोभन देण्याकरता देव मोठा चाणाक्ष होता. म्हणून तुकोबरायांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं, ना देवा. धन संपदा धन संपदा लगे मुक्ती धन संपदा धन संपदा धन संपदा धन संपदा
कार्यकर्त्याचे कौतुक करण्यापेक्षा गेली 6 दिवस गावातली वर्गणी कमी होती. सगळ्या ऐका सप्त्याची तारंबळ भागत नाही आणि आता प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो. मुंबईकर तरुण मित्रमंडळी प्रत्येकानं आपापला कीर्तनकार घेतला. आता जास्त सांगायची गरज नाही. पत्रिकेत पाहिलं माझ्या लक्षात आलं, गावच्या कार्यकर्त्याने आमच्या मुंबईवाल्याला गांडावलं. कसं गांडावलं? 500-500 भागत होतं वर्गणीचं आणि ती बी हितच. पण मुंबईला जाऊन त्यांच्याकडून आणि एक ध्यानात ठेवा, भाग्य. काही लोक म्हणतील मुंबईकरांना काय आलंय, तुझं काय बिघडलंय, तू बी इथं म्हण की होई यंदा. मी विचारतो कीर्तन झाल्यावर पुढल्या वर्षी बघू गावातले 7 दिवस निघते ती का, 7 कीर्तन करायला बोवाला वारस निघते ती का बघू दे. आणि तुमच्या दिवसावर जे दिवसावर मी कीर्तन करते आणि मी बी तुमचा दिवस करतो. म्हणून खरं सांगतो तुम्हाला, मुंबईकरांनी आपलीच मुलं आहेत, एक दिवसाचा खर्च घेतलाय. मी एक दिवसाची नावं ओळीने सांगायची म्हटलं तरी सांगेन. आजचं सुद्धा सांगेन. आलं का लक्षात? एवढी गोड मंडळ आहे. आता माझ्या गळ्यात 1 पाकिट देणार आहेत, पण हार किती घातलेत ही ह्यांच्या लक्षात आलं नाही. कार्यकर्त्याच्या 4 हार आले, तर ती माझ्या कीर्तनला मानधनवाले किती आहेत? 4. हा 2. मग हार 4 कशी? हा प्रेमानं. तसं तर हे राहिलेलं 2 हा पाकिट सुद्धा प्रेमानच द्यायची. आलं लक्षात? नाही अर्ध देतो, पाकिट तुम्हाला देतो, पैसे काढून घेऊन नारळ सगळं पाकिट तुम्हाला देतो. चला, आलं लक्षात? हा प्रेमाचा संवाद आहे. वास्तविक पाहता आता आमचं वय 62 साखरेमुळं प्रवास असा उन्हाळा आहे. तुम्हालाही कळतं की कसा उन्हाळा आहे. परंतु महाराज आनंदाचा प्रसंग आहे म्हणून सेवा करण्याकरता दाखवा. मला कुठं पत्रिकेत तुम्हाला दिसतोय का? दाखवा. पण हा बाबा गाठपुढे तिथे एक स्नेही जे हरी असतो, नाका दोघातली अर्धी एकमेकाची खायचं होईना, पण जे अंतकरणातलं प्रेम असतं परमार्थाचं ते महाराज अखंड आहे. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, देवा तुझी आठवण का राहू दे, पण देव तुकोबारायला हळूच म्हणतात, महाराज महाराज तुम्हाला न लगे मुक्ती धन संपदा. मग सांगितलं तुझी न लगे धन संपदा, तुला द्यायचंय ना मला काय दे, काय दे? तू का म्हणे जर बाबा नाही न लगे मुक्ती धन संपदा, त्यातलं काही सुद्धा नको. तू का म्हणे तुझे आम्हा न लगे दसुडी, एवढं दसुडीवर नको. न लगे मुक्ती दसुडीवर, संपदा दसिवडीवर, काडीवर तुझा मान नको. पण तुला द्यायचंय ना देवा, मी तुला विनंती करतो, मला संगत द्यायची असेल तर कोणाची बी संगत. कारण संगत दोघाची, एक चांगल्याची आणि दुसरी वाईट. हा मग संगत कोणाची करावी? हा आणि वाईटाची केली तर काय होतं? बैसता चोरापाशी बैसता चोरा पैशी तैशी होय बुद्धी. आपण लय शाने का बुवा? आपण तर लय शाने का? ज्याला गायछाप खायची सवय, लॉकडाऊन मध्ये अशी गंमत होती बरं का. हो पड तुम्ही कर, माणसं बी लय हुशार असायची. तंबाखू मिळत नव्हती, पण काही लोकांकडे होती चोरून ठेवलेली. त्यांनी पुढे आज्यात फोडायची, आपल्या बटव्यात ओतून घ्यायची, कुठं पुढी पुन्हा फाटलेली अशी चिटकावायची, त्यात हवा भरायची आणि ती चिटकावायची. सकाळच्या पारी व्यायामाला निघालं का नाही, माग माणसं बघायची रस्त्यावर टाकायची. 100 रुपये मिळल्यावर जेवढा आनंद होत नव्हता, तेवढा काय मिळल्यावर होत होता? तंबाखूची माझं सांगूया तुम्ही देवासारखे. अरे मिळतच नव्हती, तरवडाचा पाला खाता का निरगुडीचा? द्यायची कपाळाला लावायची काय पुडी, मोकळी पुडी, काय परमार्थ करतात पुडी. आणि मग कुणाशी दाबली, हवा फुट्ट दिशी फुट. म्हणून
मला सांगा आपण कशात गुंततोय? तुकोबारांनी राजाने गजराना पाठवला होता एवढा मोठा. तुकोबारा म्हणले, राजे काय दिला ठेवा? आम्हा विठ्ठल केवा ये रवित तुमचे धन ते मग मृतके समान कंठी मिरवा व्रत करा मनवा हरीचे भजन करा म्हणे मज म्हणून देवा. हे जर तुझ्यापर्यंत येण्याची बुद्धी तुझ्यापर्यंत कोण आणणारे असतील? फक्त त्याची संगती. बैसता संतांचे संगती कळो आले कमलापती आपले कोणीच नव्हते या संताशी भेटता हरे संसाराची पुढता पुढती माता. संतांच्या संगतीने माणसाचं जीवन बदलतं. माणसाच्या जीवनामध्ये संत भेटल्याबरोबर माणसाचं जीवन परिवर्तन होतं. संत भेटती तेने मी झालो चतुर्भुज आलिंगने. गडे मोक्ष आलिंगने संताची हा, दिव्य झाली माझी काया मस्तक हे पाया आणि वरी त्यांच्या. एकदा का संतांच्या पाया तुझ्या देवा मी आज्ञेने मला संत कळत नाहीत म्हणून देवा 11ला 10 कमी. तुला कुठल्या जन्मात घालायचं तिथल्या घाल, पण आता उदार हो. भलं तुला कुठल्या भलते कुळी भलते ठाई ते मी तुझं साकडे घालीत नाही. म्हणून देवा गर्भवासाचं दुःख सोशील, पण कुणाची संगत दे? संतांची. आता का उचलायचं? तुका म्हणे गर्भवाची
देवाची संगती मागितली आणि तेही कुठले जन्मात घाल तुझ्या द्वारीचा कुत्रा नको मोकलू दातारा मला कुत्र कर पण कुणाच्या संत संतांच्या तू मला किडा मुंगी कर पण कोणाच्या दारातलं संतांच्या वैष्णवाच्या नानी होईन किडा तुकोबरायांनी वैकुंठापेक्षा वैकुंठातल्या ऐश्वर्यापेक्षा तुकोबराय देवाला सांगतात सतत तुझं चिंतन घडण्याकरता हे संतांचे उपकार आहेत म्हणून देवा मला संतांची संगती ज्ञानोबराय तुकोबराय नसेल तर आपल्याला ज्ञानेश्वरी गाता पारायण मिळलं नसतो ज्ञानोबराय तुकोबराय नसणार नसेल तर आपल्याला कीर्तन झालं गावोगावी पारायण झाली आपला धर्म जिवंत राहिला नसता आपण निश्चितच गोल टॅप्या करून गुडघ्याला टेकलो असतो आणि हात माग केला असतो म्हणून करता केवढे उपकार आहेत छत्रपती शिवरायांचे म्हणून तुकोबराय सांगतात देवा तू का म्हणे गर्भवासी सुखे घालासी आम्हास बाकी मोठमोठी मंडळी गर्भवासाला भेली असतील पण माझ्या तुकोबरांनी सांगितले देवा जन्म घेईन नाना भोगीन दुःख यातना कशासाठी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोड तुकाराम 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 सुखी घालावी आमाशी गुण गाई नावडी हे जी माझी सर्व म्हणून ते प्रति अधिक ते सर ते करून घ्यावे तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलले विनोद तुम्ही क्षमा करणे कृपेचे बसणे जन्मोजन्मी तू का म्हणे झालेली सेवा पंढरे आहे ज्ञानोबर आहे तुकोबर आहे गुरुनाम गुरु स्वानंद सुख निवासी जो महाराजांच्या चरणी बरोबर असेल ते सद्गुरू चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष करविली तैशी वाकडे का नीट तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या आशीर्वादानं थोर मोठ्यांच्या असणाऱ्या भक्तांच्या गोड टाळकरी मंडळी म्हणून अगदी मृदंग हार्मोनियम वादक ही सगळी मंडळी आनंद आहे आणि मला वडतुंबीत कीर्तन करताना का कुठलाही विक्षेप नाही आता ही पुढं थोडीफार पुढं बोलणार आणि चिल्लर नसेल तर संसारात मजा नाही आणि चिल्लर नसेल तर व्यवहारात सुद्धा किंमत 100-100च्या नोटा काढायच्या आणि प्रत्येकानं कंडक्टरला द्यायचा कंडक्टर तोंड टाकते तोंड कशाला कंडक्टर झालाय घरणार नाही ते बँकेत ना मी की तुला तिकीट 20 रुपये आणि नोट कितीची देते 100 म्हणजे मी अनुभव घेतोय बरं का माळ 80ची नोट 500ची किती रुपये चिन्ह द्यावे लागते 400 रुपये ते किती पण तोटा कशाचा आहे 20चा 10 आणि 20 आणि त्यातले तर आपल्याकडे लोक ठोकळा घेते बीड उस्मानाबाद परभणीकडे लोक म्हणतात ठोकळा आमच्याकडे चालत तुमच्याकडे चालताना आमच्याकडे पळतोय म्हणतो म्हणून कुठलाही विक्षेप नाही ते याक जातंय याक कालवा करतंय कार्यकर्त्याचं तिसरंच काय बी काम चालू असतं कुठलाही नाही आनंदाचा क्षण आहे
झालेली सेवा सर्व ग्रामस्थाच्या साक्षीनं पांडुरंगाला समर्पण करून तुमचा गोड असा निरोप पांडुरंगाला उद्या देतो हीच भगवंत चरणी प्रार्थना करून उत्तर या धार्मिक कार्याला आपल्या मनानं सहकार्य करणं हे मनात आलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याकडं मन आहे, 2 हातानं दिलं देवाला दिल्यावर देव किती हातानं देतो? 4 हाताने. हा 4 हातानं. म्हणून तर आता घटत चालले. ह्याच तुकड्यात भाताचं किती गाडी तू 20 गाडी. मनभर. आता कशाच मन होते? अर्धा मनाच्याही कमी आलंय का? देणं तसं घेणं. म्हणून प्रत्येकानं थोडं सहकार्य कर. हे ते एकट्याचे नाही खेळ, मनवणी मेळ मिळविला हा आनंदाचा क्षण आहे. आणि हे पुन्हा काय कुणाचं वैयक्तिक या 4-5 कार्यकर्त्याचं किंवा ड्रायव्हर साहेबाचं किंवा अनेक 2 कोण सुज्ञ मंडळी असतील असं नाही. एवढ्या लहान मुलापासून माझ्या 70 वर्षाच्या माई वडिलापर्यंत हे सगळं उदाहरण करण्याचं दातृत्व आहे. म्हणून एकदा पुन्हा सर्वच दर्शन घेतो आणि सेवेला हितच पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल. पुंडलिक गौरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव